मैत्रीपूर्ण जय भीम. आर.के. भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आपण पाहत आहात आर.के. भटकर यूट्यूब चॅनल. आमचे नवनवीन व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना जय भीम. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं. गट क्रमांक 4 मध्ये राज्यस्तरीय 50 गुणांपैकी 50 गुण प्राप्त करून राज्यात 1 नंबर कमावलेला आहे. त्या आहे आईने कृतिका अरुण विश्राम. त्या या ठिकाणी येतील. आई त्यांचं प्रमाणपत्र, गुच्छ आणि अरुण कुमार आठवले सर. त्यांचा सत्कार या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने पुष्पाताई बोरकर आणि सुनीताताई कवाडे या मुलीने 50 पैकी 50 गुण मिळवून राज्यात पहिला क्रमांक पटकावलेला आहे. तिचा पण सत्कार या ठिकाणी अजय इकडे पाहिजे इकडे अगदी असा इकडे यूट्यूब चालू आहे ना इकडे. यानंतर आहे रुपेला त्याचा सत्कार या ठिकाणी होत आहे. त्याने आपला प्रमाणपत्र आणि मोमेंट घेऊन जावा. याचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतो विजय बागडे, अजय पाटील. यानंतर गट क्रमांक हे आहे का संस्कार तुमच्या आजी संस्कारच्या यानंतर आहे संस्कृती राजेंद्र आडव आहे. यासाठी मी आमंत्रित करतो विजयराव लोखंडे आणि अशोक जे विद्यार्थी आलेले त्यांचे पालक हजर असतील तर त्यांनी यामध्ये आहे अभय अजय रामटेके याने जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. त्याचं स्वागत करण्याकरिता आमंत्रित करतो. पुरुषोत्तम जी
तुम्हाला ईश्वर स्थूल आल्या काय? नंतर यानंतर आहे प्रतिभा चव्हाण. तिचे वडील साधे टीव्ही मॅकॅनिकल आहेत, आई गृहिणी आहे. आणि या मुलीचं असं वैशिष्ट्य की आतापर्यंत तिला म्हणजे 5 नोकऱ्या लागल्या, त्या 5 सोडलेल्या आहेत आणि 6वी नोकरी आहे ती सोडली आहे. पहिली नोकरी तिला पोस्ट मास्टर म्हणून. तिचं ध्येय निश्चितच उच्च आहे. पुढे तिला याही पेक्षा मोठ्या पदावर जायचं आहे अशी ही संपदा. यानंतर MPSC चे विद्यार्थी आहेत. नंतर आहे आदित्य प्रमुख घोडेस्वार. राधिका आशिष रंगारी. या व्यतिरिक्त आणखी करावं. यानंतर दुसरं नाव आहे दीपाली शंकर मोहन. त्यानंतर आहे प्रणव श्रीकृष्ण सहारे. याला SSC परीक्षेमध्ये 97% गुण मिळवलेले आहे. त्यांचा यानंतर आहे क्रांती गुलाब मेश्राम. यानंतर आहे याने इयत्ता 10वी मध्ये नंतर आहे कृणाल संतोष सवाई. याने इयत्ता 10वी मध्ये 90% गुण मिळवून आपला गुणवत्ता यादीत प्रवेश मिळवलेला आहे. नंतर आहे धनिष्का निलेश मंडे. या मुलीने इयत्ता 10वी मध्ये आले का? ताराबाई लिंगाटे ह्या केंद्रीय शिक्षिका आहेत. तसेच या वर्षी 2025 मध्ये त्या सेवानिवृत्त झालेल्या आहेत. त्यांचा पण सत्कार भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने करण्यात येत आहे. तर यांचा सत्कार भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आणि राज्य संघटक माननीय विजयकुमार स्वरूपकार सर करतील अशी त्यांना विनंती करतो. वृत्त कर्मचारी, 10वीचे विद्यार्थी किंवा 12वीचे विद्यार्थी जे काही झाले नसतील त्यांनी आपलं नाव या ठिकाणी नोंदवून द्यावं. आले साधनाताई इंगळे आल्या आहेत का? संजय मात्रे नाही. नाही
सगळे उषा विश्वने असं वाटते की ह्या ठिकाणी उपस्थित असलेले जे उत्तीर्ण विद्यार्थी आहेत ते कदाचित आपला आदर्श आठवले सरांचा आदर्श आणि भटकर सरांचा आदर्श नक्कीच घेतील अशी मी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं ग्वाही देतो आणि सर्व विद्यार्थ्यांना एकदा जोरांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं असे विनंती. शांतीचा संदेश दिला. त्रिवार वंदन करतो. भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, माता सावित्री, माता रमाई या सर्वांना वंदन करतो. आज या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, ज्या विद्यार्थ्यांना 10व्या वर्गामध्ये 90% गुण, 90% म्हणजे खूप होतात. आमच्याकडे पूर्ण दोघे भावांचे, आम्ही लहान असताना दोघे भावांचे मिळून 90 व्हायचे. आता 90 मिळाले तरी आई म्हणते की 90च मिळाले. माझ्या मुलीने यावेळेस अभ्यास नाही केला म्हणते, नाही काय. 90% गुण मिळाले आणि 12वी मध्ये ज्या मुलांना 80% गुण मिळाले. आपल्याला माहित आहे की 10वी पेक्षा 12वी निश्चितच कठीण असते, म्हणून हे सगळे स्लॅब आपण या ठिकाणी ठेवले असतील. त्याचप्रमाणे ज्यांनी वयाच्या 58 वर्षापर्यंत सेवा केली त्यांचा सत्कार सोहळा या ठिकाणी, निरोप समारंभ या ठिकाणी आपण ठेवलेला आहे. आणि बोधिसत्व धम्म ज्ञान परीक्षा ही संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये घेतली आणि त्यामधून चांगले मार्क्स मिळवलेले, चांगलं प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सुद्धा इथे घेतला. आणि त्या सत्कार समारंभाचा हा कार्यक्रम, आजच्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले भारतीय बौद्ध महासभेचे अमरावती जिल्हाध्यक्ष माननीय प्राध्यापक प्रकाश बोरकर साहेब, आमचे मार्गदर्शक, आमचे मोठे बंधू, भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय अधिकारी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष, आणि आपण बघितलं की ज्यांच्यामध्ये वय हा फॅक्टरच नाही आहे, आधी तीच एनर्जी आहे, तब्येतून उठले तरी तीच एनर्जी आहे, असे आमचे विजय भाऊ. या ठिकाणी अतिशय आपण मन लावून त्यांचं वक्तृत्व, त्यांचं मार्गदर्शन आपण ऐकलं, असे आमचे बंधू आठवले सर, या ठिकाणी उपस्थित असलेले शेंडे सर, आमच्या ताई मायाताई, अशोकराव रुंदेडे साहेब, या ठिकाणी उपस्थित आमचे राजूभाऊ चोरपगार, आणि जे अतिशय चांगलं संचालन करत आहेत असे चलपतराव तिडके सर, या ठिकाणी उपस्थित सर्व उपासक उपासिका बंधू भगिनी. खरं म्हणजे आठवले साहेबांनी बऱ्यापैकी मार्गदर्शन केलं. जेवणाची वेळ झाली, भूकही लागली असेल आणि मुलांनाही बऱ्याच वेळ तिथं थांबलेल्या आहेत, त्यामुळे मी आपला जास्त वेळ काही घेणार नाही. 1-2 विषयावर बोलेल. आज ज्या मुलांना 90% 80% मिळाले, चांगल्या मार्काने पास झाले, आणि खऱ्या अर्थानं हा आपण असं मानत असतो की 10वी आणि 12वी हा टर्निंग पॉईंट आहे. आता 10वी पेक्षा 12वी हा टर्निंग पॉईंट झालेला आहे, कारण की त्या ठिकाणून खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या ब्रँचेस दिशा निर्माण होतात. आणि काही मुलांना नीट करायची असते, काही मुलांना JEE करायची असते, काही मुलांना ग्रॅज्युएशन करून BSc BCom BA वगैरे करून आपल्याला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर व्हायचं असते, कोणाला नेव्हीमध्ये जायचं असते. अशा वेगवेगळे जे आपण ठरवतो त्या पद्धतीनं मुलं जात असतात. आणि खऱ्या अर्थानं 12वी हा आयुष्याचा टर्निंग पॉईंट आहे. म्हणून आज या 12वी पास झालेल्या 10वी पास झालेल्या मुलांकरिता मी एवढंच सांगेन की आपण आपलं इथं उद्दिष्ट हे निश्चित केलं पाहिजे. आपण आपलं उद्दिष्ट निश्चित करणं ही खूप आवश्यक गोष्ट आहे. कारण आता जर आपण पुढे पाहू मागे पुढे असं नाही, आता सध्या ठरवायचं आपल्याला की नेमकं मला काय व्हायचं. कारण आपण उत्कृष्ट डॉक्टर होऊ शकतो, आपण उत्कृष्ट इंजिनियर होऊ शकतो, आपण उत्कृष्ट वकील होऊ शकतो, आपण उत्कृष्ट पत्रकार होऊ शकतो, आपण उत्कृष्ट चित्रकार होऊ शकतो, नाही का, आपण उत्कृष्ट खेळाडू होऊ शकतो. आपल्यामध्ये कुठला गुण आहे, आपण काय नेमकं करू शकतो, आपल्याला काय जमते, ह्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजे. आपण आपल्या स्वतःचं मूल्यमापन आधी केलं पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे की मला नेमकं काय करायचं आहे, नाही का.
मला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर व्हायचं आहे, IAS व्हायचं आहे, IPS व्हायचं असेल, मग व्हायचं आहे तर माझी प्रयत्न करायची तयारी आहे का? मी कुवत नाही म्हणत, या ठिकाणी लक्षात घ्या. कुवत नाही की मी करू शकेल की नाही, मी हुशार आहे की नाही, मला जमेल की नाही जमेल, हे नाही. जमेल की नाही जमेल हा शब्द डिक्शनरीत नसला पाहिजे, नाही का? मी या ठिकाणी हे म्हणतो की माझी तेवढी प्रयत्न करायची, तेवढी मेहनत करायची माझी तयारी आहे का, हे पहिल्यांदा आपण ठरवलं पाहिजे. कारण उद्दिष्टानंतर आपल्याला प्रयत्न करायची आपली तयारी असली पाहिजे, तरच आपण त्या दिशेने गेलं पाहिजे. नाहीतर काय होते, एकदा जर रस्ता भरकटला तर मग आपण एकदा रस्त्यावरून आपण बाजूला गेलो की मग आपण गोंधळत जातो आणि आयुष्य मग असं गोंधळात पडते की मग पुढे आपल्याला सावरायची संधी शक्यतो मिळत नाही. म्हणून तेव्हा 12वी झालो आपण, हा खऱ्या अर्थानं आपल्यासाठी टर्निंग पॉईंट आहे. आपल्याला UPSC पण करता येईल, आपल्याला MPSC पण करता येईल, नाही का? आपल्याला डॉक्टर होता येईल. हे ठरवा, आपण आता ठरवलं पाहिजे. हे ठरवताना तर पहिलं सरांनी सांगितल्याप्रमाणे एक दुश्मन आपल्या बाजूला असला पाहिजे. कुठला? मोबाईल बाजूला ठेवायचा आणि आपल्याला प्रयत्न करायचे. मोबाईल वापरायचा कशासाठी वापरायचा आहे? आपल्यासाठी. आता AI असेल, तुम्हाला सर्व पुस्तकं मोबाईलवर उपलब्ध आहेत, इंटरनेटवर सगळी माहिती उपलब्ध आहे. या गोष्टीसाठी आपण मोबाईल वापरू. परंतु मोबाईल आपल्याला रील्स पाहायसाठी आहे का? इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, यामध्ये आपण 10 मिनिटाचा मोबाईल घेतला तर 1 घंटा मोबाईल मुलगा सोडत नाही. एक नोटिफिकेशन आलं तर ते पाहण्यात त्याचा वेळ जाते आणि तो मोबाईल हातात घेतला की तो सोडतच नाही. त्याची ताकद लागायची नाही, त्याच्यावर झाप मारायची. एकावर अटॅक केला की 3 जण 4 जण त्याच्यावर तुटून पडायचे. आणि रोज हेच चालायचं की तो चिंता व्यक्त करायचा, प्लॅनिंग करायचा, लपछपत जायचा. आणि ते 4ही एवढे हुशार होते, 4 दिशेनं तोंड करून बसायचे. मग त्याचा प्लॅन फेलच जायचा. एक दिवस कोल्हा आला. कोल्हा हुशार असतो. आता याच्यातून तुम्हाला बोध पण घ्यायचा आहे. तो सिंह कोण असेल आणि तो कोल्हा कोण असेल आणि ते शक्तिमान कोण असतील, कसे संपवल्या गेले हे सांगायचं. तो कोल्हा त्याच्याजवळ येतो घाबरत. त्या सिंहाने माहित असते याला पकडून काय करा, आपलं काही नात्याचंच काम आहे, म्हणून त्याच्यावर तो काही झाप मारत नाही. तो कोल्हा येतो. म्हणजे राजेबा महाराज खूप नाराज आहात तुम्ही, मला तुमच्या आतमधलं काय चाललं हे समजते. म्हणजे काय समजतं तुम्ही? एकच सांगतो म्हणे, तुम्ही चिंता करून राहिले म्हणे. कशी? रोज विचार करता म्हणे तुम्ही यायला कसं काय आपण आपल्या अवकात घ्यायचं, पण तुझी ताकद नाही चालून राहिली म्हणे. अरे तुझं फार हुशार दिसतं म्हणे, तुला कसं काय समजलं? मला सगळं समजते म्हणे, तुमच्या मनात आता काय चाललं हे समजते म्हणे. त्याचा विश्वास बसला राजाचा की नाही हा हुशार दिसतो कोल्हा. म्हणजे मी तुम्हाला एक आयडिया सांगू, ऐक सांग. म्हणजे तू मला आयडिया सांगतो, एकदम परफेक्ट आयडिया राहील म्हणे. म्हणजे कशी? तुम्हाला सांगतो, तुम्ही त्या आयडिया प्रमाणे काम करा, काहीच करायचं काम नाही म्हणे. मी सांगितलं तेवढं केलं की जमलं म्हणे. म्हणे काय? आता मी तुमच्याशी बोललो म्हणजे हो, हे चौघांनी पाहलं. आता म्हणे मी जातो, माझं काम करून येतो आणि माझं काम करून आल्यावर मी तुम्हाला जे सांगेल तेवढं काम तुम्ही करायचं. दोघांमध्ये पक्का झाला विषय. कोल्ह उठलं. ज्याचं त्याच्याकडे डायरेक्शन होतं त्याच्याच कानाजवळ गेलं. आता ते कशाला घाबरते? त्यांना माहित होतं आपल्या एका शिंगाच्या धसाळ्याचंच काम आहे, शक्तिशाली वापर. तो गेला ते कोल्ह आणि त्याच्या कानाला फक्त तोंड लावलं, काहीच बोललं नाही. या तिघांचं लक्ष होतं. ते तिघं ते कोल्ह गेलं त्या याच्याजवळ, सिंहाजवळ. त्याला म्हणते, गळ्या राजेबा मी माझं काम केलं म्हणे. काय? सगळं काम ओके करून आलो म्हणे. मी ज्याच्या कानात काहीतरी बोललो म्हणे, जे काय बोललो ते काही मी सांगत नाही. तू उठ आणि त्याच्यावर छाप मार. म्हणजे असं ते जर 3 भिडले तर त्याची गॅरंटी माझी. गॅरंटी पक्का झाला सौदा. सिंह उठला, त्याच्याकडे चाल करू लागला. ते डेरिंग बाजूच होते, त्याला माहित होतं आपल्या शक्ती पुढे चालत नाही याची. आला, ज्याच्या कानाने त्यानं तोंड लावलं होतं त्याच्यावर पहिली छाप मारली. आता छाप मारायच्या पहिले हे 3ही त्याने विचारलं, अरे
त्या सिंहाजवळ राजाजवळ तो जो कोल्हा आला तुझ्या कानात त्यांना काय सांगितलं? तुला काहीच नाही सांगितलं. खोटा नको बोलू. अरे काहीच नाही सांगितलं, खोटा बोलून राहिला. अरे मग बोललाच नाही ना तो, आम्ही डोळ्यानं पाहिलं. तू आमच्याशी धोकेबाजी करून राहिला. अरे भल्या माणसं काही बोललाच नाही ना. तू आम्हाला काही सांगू नको. यांच्यातच झुपत राहिली. तू आला त्यानं मारली छलांग. छलांग मारल्या रे तिघं काय म्हणतात, काय घेणं काय घेणं सांगत नाहीस ना. हे तिघही म्हणत याचं याला पाहू द्या. आता ते तिघही उठले पुढच्या चौकात. मग 8 दिवसाची बिनफिक्री झाली. त्याच्यानंतर आणखी तोच प्रयोग झाला. तिसऱ्याच्या कानाला लागला. हे दोन म्हणत तू नाही सांगत का आम्हाला, तू आमच्याशी बेमान होऊन राहिला काय. तिसराही असाच गेला. मग राहिले 2. इझी झालं काम. पण तिसऱ्यावरही तोच प्लॅनिंग झाला. एकटा म्हणे गळ्या आता मला काही याच्यात मर्यादा नाही. मी माझं दुकान मांडतो, काय करायचं ते करतो. मग त्यानं त्याचं दुकान सुरू केलं. 3 तर तसेच गेले. चौथ्यासाठी तर कानाले तोंड लावायचंही काम नाही पडलं. काय झालं, काय झालं? आता कोल्हा कोण, बलवान कोण, संपले कसे, चिंतन करा. मला बाकी खोलात बोलता येत नाही, तो तेवढा अभ्यास होता. पण विद्यार्थ्यांना तुम्हाला शेवटचं सांगतो की तुम्ही आज मेरिट आले, याही पेक्षा कुवत तुमच्यात मोठी आहे. स्वतःला आजमावा. याही पेक्षा मोठं काहीतरी तुम्ही घडू शकता. पण त्याच्यासाठी काही बाइंडिंग आहेत. भाऊनं जसं सांगितलं ना की माझ्या पोराला मी माणूस बनायचं शिकवलं, तो माणूस कसा बनतो त्याचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. एक गृहस्थ तथागताकडे गेले आणि तथागताला एक प्रश्न विचारला की तथागत करतील अशी त्यांना विनंती करतो. विश्वशांतीदूत आणि जगातील प्रथम शास्त्रज्ञ तथागत गौतम बुद्ध आपलेच नव्हे तर या देशाचे उद्धार करते. आधुनिक भारताचे शिल्पकार, भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापकीय अध्यक्ष, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रतिमांना वंदन करून आजच्या निमित्तानं बोलायला सुरुवात करतो. ज्यांच्या नेतृत्वात देशभर घोडदौड करीत आहे. संस्कारमय समाज निर्मितीसाठी 24 प्रकारचे शिबिर राबवून सुसंस्कृत समाज निर्माण करण्याचं काम करते. त्या बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय संरक्षिका आदरणीय महाउपासिका ममता सागर धर्मधारिणी मीराताई आंबेडकर यांच्या देशातील 27 राज्यात चाललेल्या धर्मकार्याला पंचांग प्रणाम करते. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सल्लागार तथा वंचितांचे आधारस्तंभ श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या धर्मकार्याला सविनय जयभीम करतो. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे ट्रस्टी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा देशातील एकीकृत समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या देशातील धर्मकार्याला सविनय जयभीम करतो. आजच्या या अतिशय महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि अमरावती जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक प्रकाश बोरकर सर, या ठिकाणी ज्यांचा गुणगौरव होतोय, काहींचा सत्कार होतोय, त्यासाठी प्रामुख्याने उपस्थित असलेले मार्गदर्शक, या जिल्ह्याचे प्रशासकीय अधिकारी, अमरावती जिल्हा अप्पर जिल्हा दंडाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी,
अमरावती उपविभागाचे उपविभागीय अधिकारी, हे सगळं असून बाबासाहेबांच्या विचारधारेप्रमाणे सतत कार्यरत असलेले आदरणीय अनिल भटकर साहेब, ज्यांनी पोलीस विभागात राहूनही धम्म चळवळ गतिमान व्हावी, बौद्ध विचार जनमानसात रुजावा यासाठी सतत प्रयत्नशील राहून प्रसंगी नोकरीची तमा न बाळगता ज्यांनी उद्बोधन प्रबोधन केलं ते आमचे लहान बंधू मोर्शीचे ठाणेदार राहुल आठवले साहेब. या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित असलेले अमरावती जिल्हा मजूर सहकारी संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय महादेवरावजी शेंडे सर, अमरावती जिल्हा भारतीय बौद्ध महासभेच्या महिला शाखेचे अध्यक्ष आदरणीय महादेव गांडे, मजूर सहकारी संस्था जी आहे अमरावतीची, ज्या सभागृहात आपण बसलो त्या संस्थेचे संचालक आदरणीय अशोकराव दुधंडे साहेब, ज्यांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे असे सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी, ज्यांचा या ठिकाणी गुणगौरव होणार आहे असे 10वी व 12वीचे विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा होऊन उत्तीर्ण झालेले आणि सेवा प्रविष्ट होणं झालेले विद्यार्थी, धम्मज्ञान परीक्षा राज्यभर घेण्यात आली 13/4ला, राज्यातून आणि काही जिल्ह्यातून 1, 2, 3 नंबर आलेले विद्यार्थी, यांचाही गुणगौरव यासाठी होणार आहे ते सारे विद्यार्थी, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्ह्याचे महिला व पुरुष पदाधिकारी, अमरावती महानगरचे पदाधिकारी, अमरावती जिल्ह्यातील विविध तालुक्यातून आलेले पदाधिकारी, अमरावती जिल्हा पश्चिमच्या महिला शाखेच्या सरचिटणीस उमाताई इंगोले आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मित्रांनो, 12 वाजताचा कार्यक्रम आपण सुरू केला, जाहीर केला. नेहमीप्रमाणे तो विलंबाने होतोय. देशाचे उद्धारकर्ते बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आई रमाई भीमाई या आपल्या श्रद्धास्थानांना त्रिवार वंदन करून भारतीय बौद्ध महासभेच्या विद्यमान संरक्षिका महाउपासिका मीराताई आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे सर्व आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार तथा वंचित बहुजन आघाडीचे सर्व श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्याही कार्याला मी वंदन करतो. आज भारतीय बौद्ध महासभा अमरावती जिल्हा पूर्वच्या वतीनं दोन्ही शाखेच्या वतीने महिला आणि पुरुष शाखेच्या वतीनं हा विद्यार्थी गुणगौरव समारंभाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. सोबतच 13 एप्रिल 2025 रोजी संपन्न झालेल्या बोधिसत्व धर्मज्ञान परीक्षेच्या विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी संपन्न झाला आहे. सेवानिवृत्त शिक्षक आणि कर्मचारी यांचाही यथोचित सन्मान संस्थेच्या वतीने झाला आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आणि आत्ताच आपल्या समोर ज्यांनी मार्गदर्शन करून निघून गेले ते आदरणीय निवासी जिल्हाधिकारी भटकर साहेब, पोलीस विभागाचे मोर्शीचे ठाणेदार आदरणीय आठवले साहेब, त्याचप्रमाणे या धम्मपीठावर उपस्थित भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक आदरणीय विजयकुमार सौरपगार साहेब, भारतीय बौद्ध महासभेचे महिला शाखेचे अध्यक्ष
मायाताई धांडे ज्यांच्या सौजन्याने मी म्हणतो हे सभागृह आपल्याला उपलब्ध झालं नव्हे, हा एकूणच कार्यक्रम ज्यांच्या प्रबळ इच्छाशक्तीतून संपन्न होत आहे ते आदरणीय या मजूर सोसायटीचे प्रामुख्यानं संचालक आदरणीय अशोकराव दुधंडे साहेब, त्याचप्रमाणे महादेवराव शिंदे साहेब या संस्थेचे मित्रांनो, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आतापर्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हा सन्मान आपण स्वीकारला, त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्यकारिणीच्या आदेशाप्रमाणे सर्व कार्यक्रम निश्चितपणे आपण पार पाडत आहोत. त्यातलाच हा एक भाग आहे. खरं म्हणजे चोरपकार साहेबांनी आपल्या प्रकृतीची पर्वा न करता आजपर्यंत भारतीय बौद्ध महासभेच्या कार्याला वाहून घेतलं. त्यांचं एक पाहणारं स्वप्न आहे, कारण की संस्थेला जिवंत लोकांची गरज आहे. आता जिवंत म्हणजे आपण सर्व जिवंत आहोत, पण खऱ्या अर्थानं बाबासाहेबांची संस्था तिला पुढे नेण्यासाठी आपण कार्यरत आहोत काय, आणि ते असलं पाहिजे. तर मग अपेक्षा कोणाकडून करायच्या? आता अपेक्षा तुमच्याकडून करायच्या आहे, जे आता भारताचं भविष्य आहे. भारताचं भविष्य म्हणजे आमचा विद्यार्थी वर्ग जो आहे. नाहीतर मग काय होतं की अनेक आतापर्यंत आपल्या अधिकाऱ्यांनी सांगून गेलं काय अपेक्षित आहे आपल्याला. तुम्ही शिकलात, मोठे झालात, उच्च पदावर गेलात, हे सर्व कुणामुळे शक्य झालं? कुणामुळे शक्य झाले सर्व? तो विद्यार्थी सांगतील नाही आमच्या आई वडिलांची पुण्याई आहे. काही म्हणते की त्यांनी आम्हाला घडवलं म्हणून आम्ही झालो. परंतु त्याही पेक्षा मी असं म्हणेल की या सर्व गोष्टीचं प्रेरणास्थान म्हणजे आपलं फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे सर्व. मी त्याही पुढे असं म्हणेल की कुणाचे आई वडील किती श्रीमंत आहेत, डॉक्टर आहेत, वकील आहेत, काय असतील ते असतील, शिक्षक अध्यक्ष म्हणून लाभलेले आदरणीय आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष प्रकाश बोरकर सर हे उपस्थित झाले. या कार्यक्रमाची संकल्पना त्यांनी व्यवस्थितपणे मांडली आणि यशस्वी करून दाखवला. त्याबद्दल मी त्यांचा जिल्ह्याच्या वतीने आभारी आहे. दुसरं असं की ज्यांच्या या संकल्पनेतून हा सत्कार सोहळा निर्माण झाला ते असे आमचे राज्याचे आवडते संघटक आदरणीय विजयकुमारजी चोरपकार सर, जे तनमन धनाने तळमळीने आपल्या या कार्याला उपस्थित झाले. वेळोवेळी म्हणजे या 1 महिन्यामध्ये सतत त्यांचा की या कार्यक्रमाच्या आढाव्याविषयी तयारीविषयी सतत असं प्रत्येक कार्यकर्त्याची बोलणं सुरू होतं. प्रकृती ठीक नसूनही ते उपस्थित झाले आणि अत्यंत पोटतिडकीने त्यांनी आपलं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी भारतीय बौद्ध महासभा अमरावती शाखेच्या वतीने त्यांचा आभारी आहे. तसेच आजच्या या कार्यक्रमाला अधिकारी म्हणून लाभलेले आदरणीय अनिल भटकर साहेब, निवासी रुपा जिल्हाधिकारी, तेही आपला अमूल्य वेळ काढून त्या ठिकाणी उपस्थित झाले. आपल्या विद्यार्थ्यांना आम्हाला योग्य असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दलही मी त्यांच्या जिल्ह्याच्या शाखेच्या वतीने आभारी आहे. सोबतच दुसरे अधिकारी माननीय राहुलजी आठवले हे सुद्धा मोर्शीहून या ठिकाणी आले आणि अत्यंत चांगल्या प्रकारे त्यांनी आपलं मार्गदर्शन केलं की ज्यामधून आपल्याला चांगली स्फूर्ती मिळेल. असे आपलं राहुल कुमार आठवले यांचाही मी शाखेच्या वतीने आभारी आहे. त्यानंतर या शाखेच्या महिला शाखेच्या अध्यक्षा मायाताई धांडे याही या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या. त्या सतत या 1 महिन्यामध्ये सुद्धा त्या चांगल्याच कार्यरत होत्या आणि उपस्थिती लावून आपल्या या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल मी त्यांचा शाखेच्या वतीने आभारी आहे. आणि सन्माननीय जे या कार्यक्रमाचे प्रायोजक म्हणूया की ज्याच्या संकल्पनेतून हा एवढा मोठा सत्कार सोहळा उभा राहिला असे अशोकराव दुधंडे सर या ते संचालक मजूर सहकारी संस्थाचे, त्यांचा मी खूप खूप ऋणी आहे, आभारी आहे की त्यांनी या पुढे आमच्या अशा कार्याला जे काही सत्कार सोहळे पुढेही होतील त्यांना
पुढे असं आम्हाला सहकार्य करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि उपस्थित भारतीय बौद्ध महासभेचे सर्व तालुक्याचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, सर्व शाखेचे पदाधिकारी, महानगरचे सर्व पदाधिकारी, त्यांचे अध्यक्ष, या सर्वांचा मी पुन्हा एकदा शतशः आभार मानतो. आणि सर्वत्र होऊन हा कार्यक्रम संपेल. माधुरीताई आणि सुनीताताई कवाळ यांना विनंती करतो की त्यांनी सर्वत्र घेऊन या कार्यक्रमाची सांगता करावी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की भीमराव आंबेडकर साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मीराताई आंबेडकर आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. भारतीय बौद्ध महासभेचा